नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज महाराष्ट्र राज्याचे उपसभापती आदरणीय सचिनभाऊ यांचा सर्व मिल कामगार संघटना नेत्यांच्या हस्ते आणि अन्य संघटनेच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला. या सत्काराकडे आपण कसं पाहतो? नाही, सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. कारण सचिन भाऊ आता विधानसभेचे उपसभापती झाले असले तरी त्यांनी कामगारांमध्ये गेले 30-35 वर्ष काम केलेलं आहे. विशेषतः राष्ट्रीय संघात त्यांनी 1994 ला प्रवेश केला. तिथपासून कामगारांच्या प्रती त्यांची ज्या भावना आहेत त्या अतिशय सुंदर, चांगल्या आहेत. आणि आम्हाला पण नेतृत्व पाहिजे होतं, ते कणखर नेतृत्व असं मिळाल्यामुळं आम्ही एक एक पाऊल पुढे जात चाललो. भाऊनी सुद्धा इथे आल्यानंतर 1996 ला एक नवीन संघटना स्थापन केली, ज्याच्यामध्ये टेक्सटाईलच्या व्यतिरिक्त ज्या काही इंडस्ट्री आहेत ते त्याच्यामध्ये आल्या. त्याच्यामध्ये केमिकल फॅक्टरी आल्या, ऑटोमोबाईल आले, हॉटेल्स आले, हॉस्पिटल्स आले, सगळ्या प्रकारची. मग ते वाहतूक कामगार असतील, ओला उबेरवाले असतील, बांधकाम कामगार असतील, घरेलू कामगार असतील, सगळ्या प्रकारचे असंघटित कामगार, सगळ्या प्रकारचे अशा पद्धतीचं सगळ्या लोकांचं नेतृत्व त्यांनी केलं आणि अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ जाऊन पोचलेला आहे. त्याही पलीकडे जाऊन आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, हरिद्वार आणि गुजरातमधलं सोनगड इथे JK पेपर आहे त्यामध्ये पण आम्ही एंट्री केली. त्याच्यामुळं भाऊंचं नेतृत्व हे आम्हाला सदैव पुढे नेणारच मिळालं. आणि त्याच्यामुळं आज भाऊने गिरणी कामगारांच्या साठी जे काही लढाई केलेली आहे ती लढाई आता आम्हाला असं वाटतं की अंतिम टप्प्यात आहे आणि ती लढाई आम्ही चांगल्या पद्धतीने जिंकू. गिरणी कामगारांना त्यांनी संपूर्ण आयुष्य मुंबईमध्ये घालवलं. मुंबईच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत, हा जो गिरणी कामगारांचा हट्ट आहे त्यासाठी आम्ही 2 वेळा मोर्चे पण काढले होते. सरकारने आम्हाला त्याच्यासाठी बैठकी घेतल्या. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबईत घर देण्याच्या बाबतीत आम्हाला पक्का आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीच्या बैठका चालू आहेत. आणि आता तर भाऊ विधान परिषदेचे उपसभापती असल्यामुळं निश्चितच या कामी आम्हाला यश येईल असं आम्हाला आशा आहे.